नमस्कार. आपण पाहत आहात जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल. मी शेषराव सोपणे. आजकाल नेतृत्वाचे पाय घसरतात की मुद्दाम अराजकता निर्माण करण्यासाठी काक्रोज असं बेताल वक्तव्याचं षडयंत्र वापरलं, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. कारण राजकीय लोकांचे जातीय मतभेद, उच्च नीचता असे शस्त्र जवळजवळ संपलेले दिसतात. मग जनतेला मूर्ख बनवणार कसं? तर बेरोजगारीचा विषय निवडलाय वाटते. अरे पद मिळवण्यासाठी व खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किती खालच्या पातळीवर जातात राव. आजब तुझे सरकार विठ्ठला, आजब तुझे सरकार. हेच बघा ना, राजकीय घडामोडींमध्ये जनता पार्टी संदर्भातील काही विधानांमुळे राजकीय वातावरण मे महिन्यातील उन्हाप्रमाणे तापले आहे. विरोधकांकडून तीव्र टीका, रोष आणि निषेध व्यक्त केला जात आहे. काही नेत्यांनी केलेल्या बेताल शब्दप्रयोगावर सामाजिक आणि राजकीय स्तरावर पडसाद उमटताना दिसत आहेत. हा माज आहे का गर्व, असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. राजकीय तज्ञांच्या मते सार्वजनिक व्यासपीठावर वापरली जाणारी भाषा संयमी आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. दरम्यान समर्थक आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून या संपूर्ण प्रकरणावर नागरिकांचे लक्ष लागले आहे. या काक्रोच प्रकरणी आपले मत कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.